स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचा फोटो मूर्ती असेल तर तुम्हाला तिथे बसून ही सेवा सुरू करण्याआधी तुम्ही जवळच्या तुमची इच्छा झाली म्हणजे स्वामी कुठेतरी तुमची स्वामी समर्थ प्रकट दिन आहेत का शुभ दिवस नाहीये। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे। तर 23 मार्च रोजी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे। या वर्षी 23 मार्चला आपल्या महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे। तर आपल्याला 3 मार्च ते 23 मार्च या वेळेमध्ये आपल्याला स्वामींची उच्च कोटीची अशी सेवा करायची आहे। तर या सेवेमध्ये तुम्ही काय करणार आहात हे सगळं मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि महाराजांसाठी आपण नित्य सेवेमध्ये सेवा करत असतो, ज्यामध्ये आपण नामस्मरण करत असतो, तारक मंत्र म्हणत असतो। त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचत असतो। त्याचबरोबर आपण गुरुवारच्या दिवशी 1 ते 21 अध्याय वाचून महाराजांचं एक पारायण सुद्धा करत असतो। ज्याप्रमाणे दत्त जयंतीच्या वेळेस आपण 21 दिवसांची उच्च कोटीची सेवा केलेली आहे आणि तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता। त्याचप्रमाणे आपल्याला 3 तारखेपासून 23 तारखेपर्यंत 21 दिवसाची, 7 दिवसाची, 3 दिवसाची जमेल तशी आपल्याला महाराजांसाठी ही सेवा करायची। तर या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं आपल्याला पारायण करायचं आहे। रोज आपण 3 अध्याय वाचतो, पण आपल्याला या काळामध्ये महाराजांची जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे। महाराज आपल्या भक्तीचे भुकेले आहेत, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे। जेवढी तुम्ही महाराजांची भक्ती करता तेवढेच महाराजांची कृपा दृष्टी आपल्यावरती राहत असते, आपल्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होत असतात। तर हा जो काळ आहे, या काळामध्ये तुम्ही जी सेवा कराल त्याचं तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे। त्यामुळे उच्च कोटीची अशी सेवा आहे, तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही करा। तर मी जी सेवा सांगणार आहे यातली जी सेवा तुम्हाला जमेल ती तुम्ही करा। ताई आम्ही वर्किंग आहोत, आम्हाला घरातली एवढी कामं असतात, मग आम्हाला स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही, तर अशा स्त्रियांनी काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। तर 3 मार्च पासून 23 मार्च पर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण करायचं आहे। सलग 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। ज्या स्त्रियांना ही सेवा शक्य आहे त्यांनी नक्की करा, उच्च कोटीची सेवा आहे। बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी म्हणतील की ताईमध्येच आमचे पिरियडची डेट आहे वगैरे, तर अशा वेळेस तुम्ही ते पिरियडचे 4 दिवस सोडून द्यायचे। एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की 23 तारखेच्या 4 दिवस पुढे तुमची सेवा जाईल, अशी पण तुम्ही सेवा करू शकता, काहीच हरकत नाही। 23 तारखेपर्यंतच ही सेवा झाली पाहिजे अशी काहीच अट किंवा नियम नाहीये। 3 तारखेपासून तुम्ही सुरुवात करा, मध्ये तुमची पाळीचे दिवस आले तर तेवढे 4 दिवस स्किप करून टाका आणि 5व्या दिवसापासून परत ही सेवा कंटिन्यू करा। आणि 23 तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे, त्या दिवशी जर तुमचे 20 पारायण पूर्ण झाले असतील, 3 शिल्लक असतील, तर 23 तारखेच्या पुढे 3 दिवस तुम्ही करू शकता। अशा अटी व नियम या पारायणासाठी नाही आहेत। तर ही खूप प्रभावी अशी महाराजांसाठी सेवा आहे, त्यामुळे ही तुम्ही ही सेवा नक्की करा। त्याचबरोबर ते 21 दिवसाची सेवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता, 3 दिवसाचं पारायण करू शकता, किंवा 23 तारखेच्या दिवशी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण करू शकता। 1 दिवस केली तरी ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते। पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ही 21 दिवसांची सेवा करा। तुमची जी काही अडलेली कामं असतील ती सगळी मार्गी लागतील, तुमचे प्रश्न सुटतील, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। एवढी प्रभावी अशी सेवा आहे, उच्च कोटीची सेवा। तुमच्या मुलांसाठी, तुमच्या पतीसाठी, तुमच्या घरासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांसाठी केलेली आपण ही सेवा निस्वार्थपणे सुद्धा करायची आहे। बऱ्याचदा असं होतं की आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण ही सेवा करत असतो की माझं हे काम होऊ द्या, ते होऊ द्या, पण कधी असं निस्वार्थपणे पण सेवा करून बघा, त्याचं फळ तुम्हाला मिळतंच कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये। महाराज तुम्हाला त्याचं फळ देत असतात। महाराज फक्त तुमची भक्ती बघतात की किती निस्वार्थपणे आणि मनापासून तुम्ही महाराजांची सेवा करता, एवढंच महाराज बघत असतात। त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा। 20 दिवसाचं पारायण, 3 दिवसाचं पारायण, 7 दिवसाचं पारायण किंवा 1 दिवसाचं पारायण, ह्या सगळ्या सेवा तुम्हाला शक्य नसतील तर या 3 मार्च पासून 23 मार्च पर्यंत तुम्ही महाराजांच्या 11 माळीचा जप करा। 11 माळीचा जप शक्य नसेल तर 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा, किंवा तुम्ही मनातल्या मनात महाराजांचं नामस्मरण करत राहा। कामं करताना महाराजांचं नामस्मरण करा। कोणतीही सेवा तुम्ही केली ती महाराजांपर्यंत पोहोचत असते। फक्त महाराजांचं नामस्मरण करताना कुठलेही वाईट विचार मनात न आणता महाराजांसाठी ही सेवा करा। बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी या पोथीचं पारायण केलं तर चालेल का? तर हो, तुम्ही नक्की करू शकता। 1 दिवस जरी तुम्ही ते पारायण केलं तरी तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचते। एवढी प्रभावी अशी सेवा आहे, मनापासून ही सेवा करा।
तुम्हाला 3 ते 23 तारखेपर्यंत ही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त एकच दिवस तुम्ही महाराजांसाठी द्या आणि त्या दिवशी तुम्ही महाराजांची सेवा करा. ही सगळी सेवा सांगण्यामागचं कारण खरा स्वामी भक्त तोच आहे जो स्वामी भक्तीचा प्रचार करत असतो. तर मी देखील स्वामी सेवेमध्ये आहे आणि माझं काम आहे की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना गरज आहे, स्वामी सेवेविषयी माहिती नाही आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचवणं हे माझं काम आहे. आणि हे काम करत असताना, ही सेवा करत असताना आणि ही जी काही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ही माहिती सुद्धा महाराजांसाठी केलेली मी एक सेवाच आहे. माझ्या मार्फत जर माझ्या एखाद्या मैत्रिणीची इच्छा झाली की मी स्वामी सेवेसाठी ताई मी हे करणार आहे तर तेवढंच मला पुण्य मिळेल. आणि ज्या माझ्या मैत्रिणींची इच्छा असते की ताई तुमचं व्हिडिओ बघून मला असं वाटतं की स्वामी सेवा करावी, तुमची इच्छा झाली स्वामी सेवेची, त्या दिवसापासून तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलेला आहात. तुमच्या मनात स्वामी महाराज आले आणि तुम्हाला असं वाटलं की मी महाराजांचा फोटो घरी आणावा, मूर्ती घरी आणावी, त्या दिवशी तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांचा फोटो आणू शकता, मूर्तीची स्थापना करू शकता. तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही करा. तर ही सगळ्या माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला कळकळीची विनंती आहे. ज्या माझ्या मैत्रिणींची इच्छा आहे महाराजांचा फोटो आणण्याची किंवा मूर्ती घरी स्थापित करण्याची, त्यांनी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ही इच्छा त्यांची पूर्ण करावी. महाराजांना घरी आणावे. तुमच्या मनात महाराजांना तुमच्या देव्हाऱ्यात स्थापन करण्यासाठी स्वामी समर्थ प्रकट दिना इतका शुभ दिवस नाही आहे. त्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही 23 तारखेच्या रोजी महाराजांची मूर्ती किंवा फोटो सुद्धा देव्हाऱ्यामध्ये स्थापन करू शकता. त्याचबरोबर महाराजांची मी जी काही सेवा सांगितलेली आहे त्यातली जी जमेल ती सेवा तुम्ही करा. नामस्मरण करा, 11 माळी जप करा, तारक मंत्र म्हणा, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण शक्य नसेल तर रोज 3 अध्याय वाचा. असं करत करत आठवडाभरामध्ये आपण रोज 3 अध्याय वाचले तर आपलं एक पारायण होत असतं. तर 3 ते 23 तारखेपर्यंत तुमचे ॲटलिस्ट 3 ते 4 पारायणं होतील. तर अशी सेवा तुम्ही करा, जशी जमेल तशी सेवा करा. ही माझी सगळ्या माझ्या मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं तर ही पोथी तुम्हाला विकत आणावी लागेल. ही पोथी तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल. त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला पारायण शक्य नसेल तर तुम्ही 11 माळी जप करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे जपमाळ असली पाहिजे आणि जपमाळ जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण केलं तर ही सेवा सुद्धा महाराजांपर्यंत पोहोचते. एवढी ही प्रभावी सेवा आहे. तर या सेवेसाठी काही विशिष्ट अशी मांडणी आहे का? तर मांडणी काहीच नाही. तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्हाला तिथे बसून सकाळी उठल्याबरोबर देवपूजा झाली की ही सेवा करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे, तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृतामधले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये करायचे आहेत. 1 ते 21 अध्याय तुम्ही एका बैठकीमध्ये करता म्हणजे तो एक पाठ पूर्ण होतं, म्हणजेच एक पारायण तुमचं पूर्ण होत असतं. आणि कुठलीही सेवा करत असताना संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची असते. तर तुम्हाला जर 3 दिवसाची सेवा करण्याची इच्छा असेल, 7 दिवसांची, 21 दिवसांची सेवा करण्याची इच्छा असेल किंवा त्याच दिवशी तुम्हाला सेवा करायची असेल तर संकल्प करा. तर ही सेवा करा, संकल्प करा आणि त्यानंतर महाराजांच्या या सेवेला सुरुवात करा. 3 दिवसाची शक्य असेल तर 3 दिवसाचं करा. जसं मी सांगितलं देवाऱ्यासमोर बसायचं. 3 दिवसाची शक्य असेल तर 3 दिवसाची सेवा करा, 7 दिवसांची करा. 21 दिवसांची शक्य असेल तर खूपच छान आहे. 21 दिवस तुम्हाला सलग 3 तारखेपासून 23 तारखेपर्यंत सलग तुम्हाला पारायण करायचं आहे. एक वेळ निश्चित करून घ्या. असं नाही की एक दिवस मी सकाळी बसले किंवा एक दिवस संध्याकाळी बसले, असं नाही जमणार. तुम्ही ठरवून घ्या की या वेळेमध्ये मी निवांतपणे ही सेवा करू शकते. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला त्या वेळेमध्ये महाराजांची सेवा करायची आहे. सलग 21 दिवस जर तुम्ही ही महाराजांची सेवा केली तर खूप उच्च कोटीची ही महाराजांसाठीची सेवा आहे. महाराजांची कृपा दृष्टी तुमच्यावरती राहणार आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या सगळ्या अडचणींसाठी मार्ग सापडेल. त्यामुळे 3 मार्च ते 23 मार्च या दरम्यान तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे. ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे महाराजांना नारळ खडीसाखर अर्पण करायची. महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज माझं हे जे व्रत आहे, हा जो संकल्प आहे निर्विघ्नपणे पार पडू द्या, माझ्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या, अशी प्रार्थना करायची. घरी यायचं आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. तुम्हाला पारायण शक्य नसेल तर तुम्ही 11 माळी जप करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे जपमाळ असली पाहिजे आणि जपमाळ जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण केलं तर ही सेवा सुद्धा महाराजांपर्यंत पोहोचते. एवढी ही प्रभावी सेवा आहे. 3 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही महाराजांसाठी करायची आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर इच्छा असेल महाराजांचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यामध्ये स्थापन करण्याची तर तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही मूर्ती किंवा फोटोची देवाऱ्यामध्ये स्थापना करू शकता आणि तुमची इच्छा पूर्ण करू शकता. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. 3 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान तुम्हाला महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, या उच्च कोटीच्या सेवा आहेत
खूप प्रभावी अशा सेवा आहेत. ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.